हे यू ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी प्लॅन केला एक शूट करण्याचा, बिकॉज आय नो की मी खूप जास्त इनॅक्टिव्ह होते सोशल मीडियावर, यूट्यूबवर ब्लॉगच नाही आहेत बिलकुल. तर मग मी आज प्लॅन केला आहे की मी आज एक छोटं शूट करेल, जे की रिव्हरतीच करणार आहे, आणि ते सगळे ह्या ब्लॉगमध्ये दाखवेल की आम्ही कसं शूट केलं. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तुमची मॉडेल आजची मिसेस रिया. भूक लागली बाळा? खूप जास्त मेस झालेला सेटअप ने आम्ही फक्त आत्ताशी स्किन प्रिपरेशन्सला स्टार्ट करणार आहोत. सो लेट्स सी. तर आम्ही डीप क्लिन्झिंग केली. आता आम्ही मॉइश्चरायझर, सॉरी दिस इज नॉट मॉइश्चरायझर, दिस इज सिरम. तर आपण हे लावूयात, त्याच्यानंतर मस्तपैकी मिस्ट वगैरे लावून आपण चालू करूया तिकडून. तर आम्ही लवरचं मिस्ट यूज करून त्याच्यानंतर आम्ही यूज केलं आहे फ्लिका. तर तिची स्किन बघू शकता किती आत्ताच ग्लो करते आहे. आपलं करेक्टर अँड कन्सिलर न्यूट्रलायझेशन मस्त झालेलं आहे. आणि आपण आज यूज करणार आहे फॉरएव्हर 52 प्रो फाउंडेशन्स. तर तुम्ही बघू शकता छान झाला आहे याचा फर्स्ट बेस. तुम्ही बघू शकता बेस किती छान झालेला आहे. आणि आमचं आता थोडंसं बाकी आहे, तेवढं करून मग वी आर डन. आय मेकअप छान करणार आहे मी तिच्यावरती, कारण की तिचे डोळे खूपच सुंदर आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल आम्ही लेन्सेस नाही घातले, तिला त्रास होत होता थोडा, तो आम्ही काढून ठेवलेले आहेत. लेट्स सी. कर्ल्स पण आमची ॲट दी सेम टाईम सायमल्टेनियसली वी आर प्रिपेअरिंग. आणि दिस लेडी स्ट्रगलिंग अ लॉट बिकॉज आमच्या रिवची केस खूप मोठे आहेत, बघू शकता तुम्ही. ती एक तास झालं स्ट्रगल करते, पण ठीक आहे, चला छान झालेत, पण छान झालेत बेबी. हो. लुक ॲट द मीस. ओ माय गॉड. माझा अवतार दाखवला तर मग म्हणजे काजल, ये क्या कर दिया है आपने? बहुत ज़्यादा ही मेस हुआ है यार. Where are you going, ma'am? झालं आता आमचं फायनली सेटअप झालं. आता आम्ही चाललोय शूटच्या लोकेशनला. दाखव ना एकदा. Struggle. बदनाम होईल अख्ख्या गल्लीमध्ये. हे बघा, ही बापरे. तर आमचं झालं आता, आणि आता वाजले 3 आणि आम्ही आता चाललो आहे लोकेशनला. तर मस्तपैकी आम्ही आता शूट करणार आहे. आणि आज लकीली इथे पाऊस नाही आहे, सो शूट चांगलं होईल असं वाटतं, बट पाऊस येण्याचे चान्सेस तर आहेत. सो लेट्स सी. मी निघालो आहे आता शूट लोकेशनला. आमची मॉडेल दिसते का? रियाने तिला ॲक्च्युली लेन्सचा इचिंग होत होती, तिने घरात काढून ठेवले आणि शी वॉज लाईक की आय वेअर दिस आफ्टरवर्ड्स, म्हणून ती लेन्स घालायची विसरून गेली. मग आता आम्ही जाता जाता रन टाईम एक लेन्स बघितलं लेन्स कार्टमधून, आम्ही लेन्सेस घेतले. आता ती वेअर करेल. लेट्स सी. फायनली आम्ही लोकेशनला पोचलो आहे सध्या. ओके. आणि आमच्या मॉडेलचं हेअरस्टाईल थोडी खराब झाली. लेट्स फिक्स इट आउट. मी परत येते. This is the location. मी पोचलो आहे. आमचं शूट पण चालू झालेलं आहे. बघू शकता रिया बसली इथे. झूम नाही होत का? ऑन नाही होते झूम. तर शूट चालू केलेलं आहे आम्ही इथे. इन बिटवीन द शूट्स. ओहो, बघत बसली. अजून आमचं शूट चालूच आहे. मला इथे पिंपल आला ॲक्च्युली, डोंट नो वाय. तर रिवला पण मेकअप खूप जास्त आवडला आणि मेकअप खूप छान झालेला आहे. आणि
आमची मॉडेल खूप जास्त चूजी आहे, तुम्हाला माहितीच आहे. तिला तिच्याच मनासारखं आवडतं, जसं की ड्रेपिंग, हेअरस्टाईल आम्ही तिच्या मनाने केलं, तिला जसं आवडतं. आणि तिला बेस वगैरे जसा आवडतो आम्ही तसाच केला होता. आणि तिला खरंच लुक खूप जास्त आवडलं आणि मलाही आवडलं. इथे लोक जी आली ती प्री वेडिंग्सला वगैरे नाही का, तर तीही म्हणत होती की खूप छान झालं. तिला कमेंट्स पण दिले आणि मी ज्या पॅटर्नमध्ये साडी तिला नेसवली होती तर ते पण खूप छान झालेलं आहे. ते फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि आम्ही आता चाललोय घरी जाऊन तो सगळा मेस आवरायचा आहे मला. मला खूप कंटाळा आला इथे. आणि मम्मीने स्ट्रिक्टली आणि पाय किती दुखतात? पाय किती दुखतात? खूप जास्ती दुखतात, त्यात मी हील्स घातलेत. आणि मम्मीने मला स्ट्रिक्टली सांगितलंय सगळं मेस तुम्ही केलेलं आहे, मी काहीच आवरणार नाहीये, आम्हालाच आवरायला लागणार आहे. आम्हालाच आवरायला लागणार आहे घरी जाऊन. आणि फायनली आम्ही आता चाललोय. खूप सारे व्हिडिओज, फोटोज, सब विंटेज वाढत होतं ना, मस्त, मला खूप जास्त आवडलेलं. तर मी नक्कीच टाकेल हा व्हिडिओ माझ्या पेजवरती, आय मीन यूट्यूब चॅनल. हां, यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओ टाकेल. आणि शॉर्ट व्हिडिओज आणि हे सगळे मी इन्स्टाच्या स्टोरीजला पोस्ट करते. Yes. आणि फोटोज पण टाकते. फोटोज आपण टाकूयात स्टोरी आणि पोस्टिंगला. हां, आलो आपली नाही आहे ना, नाही. ती नव्हती. फोटोग्राफर आले का? फोटोग्राफर गायबच आहेत. खूप चलो. जास्त थकलोय आम्ही. आता मस्तपैकी जाऊन आपण सासवडची भेळ, वडापाव खातो गरम गरम. पण इथे अनफॉर्च्युनेटली आहे ना, गॅसमुळे काहीच नाही, फक्त वडापाव, मिसळ, सॉरी भेळ, मिसळ असंच काहीतरी भेटतं. वडापाव वगैरे काहीच नाही आहे इथे ना, असं फ्राईडवालं फ्राईज वगैरे काहीच नाही आहे जे गॅसवरती बनल, ते काहीच नाही आहे. फक्त भेळ वगैरे भेटते सध्या तरी. तर मग चला आपण देखाऊया सगळेजण पुढे दिसन ब्लॉग मध्ये. चाहते तो कि तुझे कब साथ